मित्रांनो, आपण मॅथ आणि रिझनिंग घेणार आहे. MPSC राज्यसेवा कंबाईन ग्रुप आणि बी तसेच पोलीस भरतीसाठी अतिशय महत्त्वाचे असे चॅप्टर आहे आणि या चॅप्टरवरती बऱ्यापैकी क्वेश्चन पडतात आणि वेटेज असतात. तर आपण बेस्ड ऑन पंढरीनाथ राणे म्हणजे पंढरीनाथ राणे सरांचं जे काही मॅथ आणि रिझनिंगचं बुक आहे त्या बुकवरती आपण त्यातले जे काही क्वेश्चन आपल्याला सॉल्व्ह करण्यासाठी दिलेले आहे, सरावासाठी दिलेले आहेत, त्या सराव प्रश्न आपण आज घेणार आहे. तर मित्रांनो, चला पहिला क्वेश्चन बघा. 10 मजूर रोज 6 तास काम करून 10 मजूर रोज 6 तास काम करून एक काम 12 दिवसात पूर्ण करतात. तेच काम 20 मजूर रोज 9 तास काम करून किती दिवसात पूर्ण करतील? आता विद्यार्थी मित्रांनो, आपण काय केलंय, इथं 6 हे 6 आहे हे आपण अक्षरामध्ये लिहिले का, तर कधी कधी तुम्हाला आकडे न देता अक्षरं दिली जाते आणि त्याच्यामुळं आपली गफलत होऊ शकते. म्हणून काय करायचं, आपलं वेळ वाचवण्यासाठी पहिल्यांदा काय करायचं, तर 6 अक्षरामध्ये आहे ते अंकामध्ये लिहून घ्या, जेणेकरून काय होईल, आपला वेळ वाचेल. परत परत आपल्याला वाचताना किंवा परत परत क्वेश्चन वाचताना आपल्याला अडचण येणार नाही. लक्षात ठेवा. काय केलं आपण, 10 मजूर रोज 6 तास काम करून एक काम 12 दिवसात पूर्ण करतात. तेच काम 20 मजूर रोज 9 तास काम करून किती दिवसात पूर्ण करतील? तर आपला फॉर्म्युला लक्षात ठेवा. काय ते बघा, दिलेली माहिती बरोबर आपल्याला काढायची माहिती असं आहे. दिलेली माहिती काय दिली आहे, 10 मजूर दिलेले आहे, त्याला गुणुले करा. 6 तास दिलेले आहे, त्याला गुणुले करा. 12 दिवस दिलेले आहे. म्हणजे काय केलं आहे, ही झाली काय, दिलेली माहिती. बघा, ही झाली काय, दिलेली माहिती. आता ही झाली दिलेली माहिती बरोबर आपल्याला काढायची माहिती आहे. काढायची माहिती म्हणजे काय, तेच काम 20 मजूर रोज 9 तास, बरं, 20 मजूर रोज 9 तास काम करतात आणि किती दिवसात पूर्ण करतील सांगितलं, म्हणजे किती, एक्स. आता आपल्याला एक्स काढायचा आहे, तर एक्स बरोबर काय करावं लागेल, 10 गुणुले 6 गुणुले 12 डिवायडेड बाय 20 गुणुले 9. आता काय करायचं, तर आपल्याला काय करायला लागेल, तर याला भाग घालावा लागेल आणि एक्सची किंमत काढावी लागेल. लक्षात ठेवा. आता भाग घालवा. 3 एके 3, 3 दोन्ही 6, 3 त्रिक 9, 3 एके 3, 3 चौक 12, 10 एके 10, 10 दोन्ही 20. आता बघा काय राहिलं, बे के बे, बे दोन्ही 4. उत्तर किती राहिलं, 2 गुणुले 2. खाली सगळं केलं म्हणजे 2 गुणुले 2 बरोबर किती आलं उत्तर आपलं, तर 4 आलं. लक्षात ठेवा. याचं उत्तर किती आलंय, 4 आलं. विद्यार्थी मित्रांनो, अजून सोप्यामध्ये जायचं असेल आपल्याला, तर काय करायचं की पर्यायी पद्धतीनं जायचं. कसं झालं, आता 10 मजूर रोज 6 तास काम करून 12 दिवसात संपवतात, बरोबर आहे. तर 20 मजूर रोज 9 तास काम करून 20 मजूर वाढल्यानंतर बघा, मजूर वाढले की काय व्हायला पाहिजे, काम कमी व्हायला पाहिजे. म्हणजे 20 मजूर झाले तर 12 दिवसाच्या निम्मं काम व्हायला पाहिजे, म्हणजे 6 दिवसात व्हायला पाहिजे. पण तास पण वाढवलेले आहे. काय केलेलं आहे, तास सुद्धा वाढवलेले. पण 6 मजूर तरी किमान यायला पाहिजे, म्हणजे हा पर्याय बाद होतो, हा पर्याय बाद होतो. पण तास वाढवल्यानंतर 6 तासाचे बघा 6 तासाचे काय केले, 9 तास केले, म्हणजे 6 तास येऊ शकत नाही. म्हणजे हा पर्याय कट झाला. आपला पर्याय काय येईल, 4 तास. बरोबर. चला, हे समजले. चला पुढे चलूया. हा, आता बघा, 15 मजूर रोज 8 तास काम करून, सेम ॲज इट इज. 15 मजूर बघा, 15 मजूर रोज किती तास काम करत आहेत, 8 तास काम करून 18 दिवसात पूर्ण करतात. तर 16 मजूर बघा, 16 मजूर रोज 9 तास काम करून रोज 9 तास काम करून किती दिवसात संपवतील? बरोबर आहे. आता काय करायचं, त्याला 15 गुणुले 8 गुणुले 18 डिवायडेड बाय 16 गुणुले 9 बरोबर एक्स. तर एक्स तिथं कॅल्क्युलेशन करून घ्या. 5 बघा, 8 एके 8, 8 दुनी 16, 3 5 15, 3 त्रिक 9, 3 एके 3, 3 सक 18, बे एके बे, बे त्रिक 6. कसं झालं, आता राहिलं 5 आणि 3, 5 त्रिक 15, म्हणजे 5 गुणुले 3 बरोबर 15. म्हणजे आपलं उत्तर किती यायला पाहिजे, बघा आपलं उत्तर किती यायला पाहिजे, 15 यायला पाहिजे. बरोबर. बघा परत एकदा बघा, 15 गुणुले 8 गुणुले 18 डिवायडेड बाय 16 गुणुले 9, 8 एके 8, 8 गुणी 16 बरोबर. 2 एके 2, 2 9 18, 9 एके 9, 9 एके 9, म्हणजे उत्तर किती आलं, 15. म्हणजे 9 तास काम करून किती दिवसात संपवतील, तर 15 दिवसात संपवतील. बरोबर आहे. चला पुढे. 12 मजूर रोज 7 तास काम करून, सेम ॲज इट इज.
तोच फॉर्म्युला वापरायचा आपल्याला. 12 मजूर रोज 7 तास काम करून किती तास काम करतायत? 7 तास काम करतायत. करून किती दिवसात संपवताय? तर 20 आहे, लक्षात ठेवा. तर 20 दिवसात संपवतात. तर तेच काम करण्यासाठी बघा, तेच काम करण्यासाठी 21 मजूर रोज 10 तास काम करून 21 मजूर रोज किती तास काम करून किती दिवसात संपवतील सांगितलेलं आहे. किती दिवसात संपवतील? तर 1 दिवसात संपवतील. बरोबर आहे. तर आता बघा 12 गुणिले 7 गुणिले 20 बरोबर डिवायडेड बाय 21 गुणिले 10. तर मित्रांनो त्यानं कॅल्क्युलेशन करून घ्या. 7 1 7 7 3 21 10 1 10 10 2 12 3 1 3 3 4 12 4 गुणिले 2 एवढंच राहतं खाली. बरोबर 4 गुणिले 2 म्हणजे किती उत्तर यायला पाहिजे? 8. म्हणजे किती दिवसात संपवतात? तर 8 दिवसात संपवतात. कसं झालं? समजलंय का? परत एकदा बघा. 12 मजूर 7 तास काम करून 20 दिवसात संपवतात. तर 21 मजूर 10 तास काम करून किती दिवसात संपवतील? एक्स काढायचं असेल तर ह्याला डिवाइड करा यांनी, म्हणजे दिलेल्या माहितीला काढायच्या माहितीने डिवाइड एक्स करायचं म्हणजे भागायचं. म्हणजे आपल्याला उत्तर येतं किती? 8 तास. लक्षात ठेवा. पण 8 दिवस त्याचं उत्तर येतं. चला पुढे बघा. 35 मजूर रोज 5 तास काम करून ॲज इट इज सेम फॉर्म्युला आपला. 35 मजूर रोज किती तास काम करतात? 5 तास काम करतायत. एक काम 30 दिवसात संपवतात. तेच काम बघा, तेच काम 25 मजूर रोज 10 तास काम करून 25 मजूर किती तास काम करतायत? 10 तास काम करतायत आणि किती दिवसात संपवतील? बघा आता आपल्याला जर वेळ वाचवायचा असेल तर मित्रांनो काय करायचं? हे असं लिहित बसू नका. पेपर लिहिताना, पेपर सोडवताना अजिबात हे असं लिहित बसायचं नाही. डायरेक्ट इथंच कॅल्क्युलेशन करायची सवय लावा. ते तुम्हाला मी नंतर सांगितलं. अगोदर इकडे बघा. आता आपल्याला एक्स काढायचं. एक्स काढताना काय होईल? ते इकडे जाईल, डिवाइड होईल. म्हणजेच काय? ह्याला डिवायडेशन किंवा भागाकारामध्ये 25 गुणिले 10. आता बघा 5 1 5 5 गुणिले 10 बरोबर. आता बघा 7 5 5 7 35 5 5 25 बरोबर. आता बघा 5 1 5 5 1 20 म्हणजे तर खाली राहिलं किती? 2. खाली 2 वर 7 आणि 6 म्हणजे ह्याचा गुणाकार असा येणार बघा. 7 गुणिले 6 डिवायडेड बाय किती येणार? 2 येणार. म्हणजेच किती? 42 डिवायडेड बाय 2 बरोबर किती? तर 21. म्हणजे हे काम किती दिवसात संपवतील? तर 21 दिवसामध्ये संपवतील. लक्षात आलं? समजलं? जरी आपल्याला हे बघा असे संपूर्ण कॅल्क्युलेशन करत बसायची गरज नाही. तुम्हाला सांगतो इथं सोडवायची सवय लावा. वरती हे बघा 10 1 10 10 3 30 बरोबर. आता बघा 5 1 5 5 5 25 कशा 5 1 5 5 7 35 कसं झालं? संपलं. 7 आणि 3 राहिलं. आता गुणाकार करा. 7 गुणिले 3 बरोबर 21. म्हणजे मांडणी करत बसायची गरज नाही. लक्षात घ्या. आपल्याला वेळ वाचवायचा आणि जो वेळ वाचवतो तो मेरिटमध्ये असतो. लक्षात ठेवायचं नेहमी. किती गणितं सोडवली, किती स्टेप वापरल्या हे महत्त्वाचं नाही. आपण 10वी किंवा 12वीची एक्झाम देत नाही आहेत. आपल्याला स्पर्धा परीक्षा द्यायच्या आहेत आणि स्पर्धा परीक्षा देताना वेळेला जेवढं तुमच्या अभ्यासाला महत्त्व असतं तेवढंच तुम्ही पेपर सोडवत असताना तुमच्या वेळेला महत्त्व असतं. लक्षात ठेवा. वेळेचं कॅल्क्युलेशन ज्याला जमलं किंवा वेळेचं मॅनेजमेंट ज्याला जमलं तो मेरिटमध्ये असतो. हे लक्षात ठेवा. म्हणजे मेरिटमध्ये कोण बसतं? तर ज्याला वेळेचं मॅनेजमेंट करता येतं तो मेरिटमध्ये असतो विद्यार्थी. लक्षात ठेवा. म्हणून वेळ महत्त्वाची वाचवायचा प्रयत्न करत चाला. चला पुढे चलूया आपण. चला नेक्स्ट बघा. सेम ॲज इट इज हीच मेथड वापरायची आपल्याला इथं. बघा 28 मजूर काय करतायत? 28 मजूर आहेत. रोज 8 तास काम करतात. 28 मजूर रोज किती तास काम करतायत? तर 8 तास काम करतायत. आणि किती दिवसात काम संपवत आहेत? तर 25 दिवसात काम संपवत आहेत. तर तेच काम आहे 40 मजूर. बघा तेच काम आहे 40 मजुरांना 20 दिवसात संपवायचे असल्यास बघा 20 दिवसात संपवायचे असल्यास किती तास काम करावं लागेल? किती तास काम करावं लागेल? क्वेश्चन मार्क करायचं आपल्याला. म्हणजेच काय करायचं? एक्स काढायचं. लक्षात ठेवा. म्हणजे एक्स काढायचं असेल तर हे काय होणार? तर इकडे येऊन भागाकारामध्ये येणार. म्हणजेच काय होणार? ह्याला 40 गुणिले 20 भागामध्ये येणार आपल्याला. बरोबर आहे. आता डायरेक्ट भाग घालवा. बघा 5 चौक 20 5 5 25 4 1 4 4 2 8 बरोबर. आता बघा हे 40 आहे असं करा. किंवा 1 मिनिट बघा काय सांगितलंय? 28 मजूर आहेत. किती तास काम करतायत? 8 तास काम करतायत आणि 25 दिवसात संपवत आहेत.
तेच काम आहे, ते 40 मजूर आहे आणि 20 दिवसात संपवायचे असल्यास किती तास काम करतील म्हणजेच एक्स. लक्षात आलं. आता बघा 8 एके 8, 8 पंचे 40, 5 एके 5, 5 5 25, बरोबर. 5 एके 5, 5 चोक 20, 4 एके 4, 4 7 28, म्हणजे किती 7 राहिलं, म्हणजे एक्स इज इक्वल टू 7 आलं. लक्षात ठेवा. म्हणजे काय, ते त्यांना किती तास काम करावं लागणार आहे, तर 7 तास काम करावं लागणार आहे. लक्षात. आता विषय असा असतो की कधी कधी आयोग आपल्याला फसवतो, पण आयोगाचा जो आयोगाची जी फसवण्याची टेक्निक आहे ते आपल्याला ओळखता आली पाहिजे. म्हणजे आयोगाची नस ओळखता आली पाहिजे. मग तुम्ही कुठलाही पेपर सोडवा. आता काही इथं आपल्याला फक्त त्यांनी पर्याय दिलेले आहेत, फक्त काय केलेले आहेत, पर्याय दिलेले आहेत. पण जर समजा पर्यायाच्या पुढे दिवस, तास असं जर दिलेलं असेल, बघा असं जर दिलेलं असेल तर आपल्याला प्रश्नामध्ये काय विचारलं आहे बघा ते आपल्याला काढता आलं पाहिजे. आता आपलं उत्तर आलंय 7, आपलं उत्तर काय आलंय 7 आलंय, पण आपलं उत्तर 7 आहे, त्याच्या पुढे दिवस आहे की तास आहे हे महत्वाचं आहे. आणि जर आपल्याला तेच ओळखता आलं नाही तर आपण कधी कधी उत्तर बरोबर काढून सुद्धा काय करू शकतो, तर चुकू शकतो. तर मित्रांनो हे एक लक्षात ठेवा की तुम्ही उत्तर बरोबर काढले का चूक काढले ह्याच्यापेक्षा आपल्याला पुढं काय विचारलंय किंवा काय करायचं आहे हे पण खूप महत्वाचं आहे. चला पुढचा प्रश्न बघूयात. बघा 18 मजूर रोज 12 तास काम करून 30 दिवसात, सेम ॲज इट इज. 18 मजूर बघा 18 मजूर रोज 12 तास काम करून एक काम किती दिवसात संपवतात, 30 दिवसात संपवतात. बरोबर आहे, बरोबर. तर तेच काम 20 मजुरांना, बघा तेच काम 20 मजुरांना किती दिवसात करायचं आहे, 36 दिवसात संपवायचं असल्यास रोज किती तास काम करावं लागणार आहे. बघा म्हणजे किती तास काम करावं लागणार आहे, एक्स तास काम करावं लागणार आहे. मग आपल्याला काय करायचं आहे, हा पार्ट आहे म्हणजे विचारलेला पार्ट आहे, तो काय करायचा आहे, माहितीच्या पार्टला भागाकारामध्ये जाणार. लक्षात ठेवा 20 गुणिले 36 येणार. लक्षात ठेवा ते 20 आहे. बरोबर आहे. आता याला भाग द्यायचा आपल्याला. बघा भाग कसा राहील, 12 एके 12, 12 त्रिक 36, 3 आलं, 3 एके 3, 3 7 18 आलं. बरोबर आहे. 10 दुनी 20, 10 त्रिक 30. बरोबर. आता बघा 6 3 आणि खाली 2 राहिले म्हणजे काय येणार, बरोबर 6 गुणिले 3 डिवायडेड बाय मध्ये 2 म्हणजे भागाकारामध्ये 2. आता असा भाग डायरेक्ट घालवा किंवा पूर्ण भाग घालवा. बघा 6 त्रिक 18 डिवायडेड बाय 2 काय येणार आहे, बरोबर 9. म्हणजे आपला पर्याय काय यायला पाहिजे, 9 यायला पाहिजे. लक्षात ठेवा आपला पर्याय किती यायला पाहिजे, 9 यायला पाहिजे. बरोबर. किंवा असं बी करू शकता, 2 के 2 त्रिक 6, 3 गुणिले 3 बरोबर 9 डायरेक्ट. म्हणजे बघा गणित सोडवत असताना म्हणजे तुम्ही एक्झामला बसलेला असताना गणिताची जेवढी स्टेप तुम्ही कमी स्टेपमध्ये गणित सोडवाल तेवढा आपला फायदा होतो. लक्षात ठेवा. आणि फायद्याच्या गोष्टी नेहमी लक्षात ठेवायच्या. आता डायरेक्ट सुद्धा तुम्ही भाग घालू शकता. बघा कसं 18 एके 18, 18 दुनी 36. बरोबर आहे. 2 एके 2, 2 सत्क 12. संपला विषय. राहिलं किती 6, तिकडे राहिलं 30, इथं राहिलं 20. बघा आता इथं 10 दुनी 20, 10 दुनी 20, 10 त्रिक 30, 6 त्रिक 18 आणि खाली डिवायडेड बाय मध्ये 2 बरोबर 9. असं सुद्धा उत्तर करू शकता. म्हणजे कमी वेळामध्ये आपल्याला प्रश्न सोडवता येईल. लक्षात ठेवा. चला पुढे बघा एक काम 20 दिवसात पूर्ण करतो आणि एक काम 20 दिवसात पूर्ण करतो. तेच काम पूर्ण करण्यात मला 30 दिवस लागतात. 30 दिवस लागतात. तर दोघे म्हणून ते काम किती दिवसात पूर्ण करतो. आता हा एक आपल्याला नमुना दुसरा आहे. लक्षात ठेवा. हे सुद्धा उत्तर अगदी कमी वेळामध्ये विदिन मिनिट म्हणजे मिनिटाच्या काही भागामध्ये आपण हे उत्तर काढू शकतो. फक्त ते आपल्याला ट्रिक समजली पाहिजे काय करायला लागतं ते. लक्षात ठेवा. आता अचं काम किती आहे, एक काम. बघा काय करतो, एक काम 20 दिवसामध्ये संपवतोय. काय करतो, एक काम 20 दिवसामध्ये संपवतो. तेच काम पूर्ण करायचं काम काय आहे, तेच आहे. कोणाचं, बचं काम तेच आहे. म्हणजे एक काम किती दिवसात संपवतो, 30 दिवसात संपवतो. दोघांना वेळ असा लागतो. लक्षात ठेवा. आणि दोघांचे मिळून ते काम किती दिवसात करतील असं सांगितलं. दोघांनी मिळून ते काम किती दिवसात करायचं सांगितलं. मिळून म्हणलं की बेरीज करून टाका, विषय संपला. पण आता बघा काय करायला लागणार आपल्याला, त्याचा बेस समान नाही. त्यामुळे बेरीज करताना काय होते, अडथळा निर्माण होतो. म्हणून काय करायला लागेल आपल्याला, त्याचा बेस समान केला पाहिजे. बेस समान करताना बघा त्यांचा बघा लघुत्तम सामायिक विभाजक किंवा महत्तम सामायिक विभाजक लसावी मसावीचा यूज करत चला. बघा तिथं आता आपल्याला बेस समान करूया. 1 गुणिले 3 करा डिवायडेड बाय 20 गुणिले 3 अधिक 1 गुणिले 2 डिवायडेड बाय 30 गुणिले 2 म्हणजे बेस आपल्याला 60 येईल. लक्षात आलं. म्हणजे बघा 3/60 अधिक 2/60 बरोबर. म्हणजे बेस समान झाला. लक्षात आलं. म्हणजे इथं बेस समान केला आपण. बेस समान झाल्यानंतर बघा आता उत्तर कसं येतं, 3 आणि 2 किती 5 डिवायडेड बाय
एकच घ्या 60 बेस समान केल्यामुळे एकच 60 आलं. आता बरोबर 5 1 5 12 पंचे 60 म्हणजे 12 1/12 म्हणजेच काय किती दिवसात पूर्ण होतील तर टोटल 12 दिवसामध्ये काय होईल तर ते दोघं मिळून काम पूर्ण करतील. समजलंय का? नसेल समजलं तर अजून एक सोपी मेथड आहे लक्षात घ्या. बघा अचं काम किती आहे 20 दिवस, अचं काम किती आहे 20 दिवस आहे, बचं काम किती आहे 30 दिवस आहे. डायरेक्ट लसावी मसावीचा यूज करत चला म्हणलं मग मी तुम्हाला. बघा 20 अधिक 30 डिवायडेड बाय त्यांच्या गुणाकारामध्ये 20 गुणिले 30 बरोबर. आता 20 अधिक 30 बरोबर किती येणार 50 डिवायडेड बाय हायचं घ्या बरोबर आहे. बघा 10 दुनी 20 10 5 50 पुन्हा तिथं आला तुम्ही 5 1 5 खाली वर 5 येणार बरोबर 30 दुनी 60 पुन्हा 1/12 आलं म्हणजेच किती आलं 12 म्हणजे आपलं उत्तर किती आलं पाहिजे 12. समजलं दोन्ही मेथडने समजले. चला पुढे चालायचं. बघा एक काम 12 दिवसात पूर्ण करतो. बघा काय करतो एक काम 12 दिवसात पूर्ण करतो. तेच काम पूर्ण करण्यास बला 24 दिवस लागतात. आता तेच काम आहे आणि बला किती लागतात तर 24 दिवस लागतात. तर दोघांचं मिळून काम सांगितलं करा ना दोघांची बेरीज. पुन्हा तेच करा बेस पूर्ण सेम करा. तर याला 12 दुनी 24 म्हणजे आता बेस जर सेम करायचं असेल 1 गुणिले 2 करा डिवायडेड बाय 12 गुणिले 2 करा अधिक 1 गुणिले 1 करा का तर बेस 24च करायचं आपल्याला 12 गुणिले 2 24 गुणिले सॉरी हे बघा 24 गुणिले 1 करा म्हणजे किती बे डिवायडेड बाय 12 दुनी 24 अधिक 1 डिवायडेड बाय 24 बेस समान झालं. वरती किती आलं 2 अधिक 1 3 छेदामध्ये 24 व 3 कसं येत आहे 3 1 3 3 8 24 म्हणजे उत्तर काय यायला पाहिजे बरोबर 8. याचं आपलं उत्तर यायला पाहिजे 8. लक्षात ठेवा. लक्षात आलं. चला पुढचं गणित घेऊया आपण. बघा एक काम 15 दिवसात पूर्ण करतो. तेच काम पूर्ण करण्यास मला 10 दिवस लागतात. 10 दिवस लागतात. तर दोघे मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करते. सेम ॲज आपल्याला जायचं आहे. अचं काम किती आहे एक काम 15 दिवसात करतो. किती दिवसात करतोय 15 दिवसात करतोय. किती करतो एक काम 10 दिवस लागतात बला करायला. एक काम 10 दिवसात पूर्ण करतो. तर लक्षात घ्या दोघांचं मिळून काम काढायचं असते आपल्याला. तर दोघांच्या कामाची बेरीज करायला पाहिजे म्हणजे दोघांना एकत्र काम करायला लावायला पाहिजे. म्हणजे काय होईल बघा आता परत आपल्याला बेस सेम करावं लागेल. बघा त्याला कितीने गुणायला पाहिजे म्हणजे आपल्याला आता बेस सेम करता येईल. तर 1 गुणिले 2 करा डिवायडेड बाय 15 छेदाला आणि अंशाला दोघाला 2 न भागा म्हणजे उत्तर किती येते बघा. आता इकडं पण बघा 15 गुणी 30 यायला पाहिजे. इथं 10 त्रिक 30 यायला पाहिजे म्हणजे अंशाला पण 3 न गुणा आणि छेदाला पण काय करा 3 न गुणायची बरोबर आहे. तर आता आपल्याला काय करावं लागेल इकडे बघा 3/30 अधिक 3 सॉरी तिथं 2 यायला पाहिजे. इथं 2 घ्या 2/30 अधिक 3/30 आणि हे दोघांची बेरीज करा. तर बेरीज केल्यानंतर बघा 3 आणि 2 किती येणार आहे 5/30 छेद सेम आहे म्हणून एकदाच घ्या बरोबर 5 1 5 5 7 30 बरोबर आहे 1/6 म्हणजेच उत्तर किती येणार आहे 6 येणार आहे. परत आपल्याला त्या मेथडने करायचं असलं तरी बघा काय येते 15 अधिक 10 डिवायडेड बाय 15 गुणिले 10 15 10 किती येणार आहे तर 25 डिवायडेड बाय 15 गुणिले 10 असं करा 5 5 25 5 3 15 बरोबर आहे 5 1 5 5 2 10 गुणाकार बरोबर 3 गुणिले 2 बरोबर 6 म्हणजे दोन्ही मेथडने आपल्याला उत्तर काढता येते. लक्षात घ्या. चला पुढचं हा बच्या दुप्पट वेगाने काम करतो. काय सांगितले हा बच्या दुप्पट वेगाने काम करतो. तर क हा आणि ब या दोघांच्या एकत्रित काम किती काम करतो एकटा 12 दिवसात काम बघा एकटा काय करतोय एकटा 12 दिवसात एक काम संपवतो. तर ब क मिळून हेच काम किती दिवसात पूर्ण करतो. आता बघा इथं काय सांगितलंय हा बच्या दुप्पट वेगाने काम करतो म्हणजे ब पेक्षा कमी वेळात काम करणार आहे म्हणजे 1/12. बघा एक प्रश्न समजणं खूप महत्त्वाचं आहे. हे जर प्रश्नच नाही समजले तर वाचनामध्ये आपला वेळ भरपूर जातो. आता अचं काम कसं आहे बचं काम कसं आहे आणि कचं आपल्याला काय करायचं आहे तर काढायचं आहे. लक्षात
अ काय करतोय 12 दिवसात ते काम करतोय म्हणजे 1/12 दिवसात काम करतोय. मग अ काय करतोय डबल काम करतोय म्हणजे त्याला कमी वेळ लागतो. बरोबर म्हणजे बचं काम जास्त दिवसामध्ये लागणार म्हणजे डबलीनं होणार. लक्षात ठेवा बचं दिवस काय होणार डबल होणार कारण अ बच्या डबल काम करतोय दुप्पट काम करतोय. बरोबर म्हणजे काय होणार अ ब 1/24 होणार. लक्षात ठेवा. आणि आपल्याला काय सांगितलंय क हा महत्वाचं आहे. क हा अ आणि ब या दोघांच्या एकत्रित कामा इतके काम करतोय. या दोघांचे जेवढं काम आहे तेवढंच काम क करतोय बघा. आणि या दोघांचं आधी क आपल्याला काम काढायला पाहिजे. बरोबर आहे म्हणजे कचं काम निघणार. बरोबर म्हणजे ह्या दोघांच्या एकत्रित काम एवढं क काम करतो की नाही. मग आपल्याला काय करावं लागेल तर ह्या दोघांचं अगोदर काम काढावं लागेल आणि ह्या दोघांच्या कामाला कचं काम मिसळल्यानंतर तिघांचं मिळून काम आहे. आता दोघांचं काम काढूया आपण. काय करूया ह्याला आपल्याला काय करावं लागेल 2 ने गुणावे लागेल म्हणजे छेद समान करून घ्यावं लागेल. तर इथं काय करावं लागेल याला 1 ने गुणायचं म्हणजे काय होईल बघा 1 के 2 आणि 12 दुनी 24 अधिक 1 एकच येणार आहे 24 येते 24 म्हणजेच काय येणार आहे 3/24 येणार. हे झालं अ आणि बचं काम झालं. बरोबर आहे अ आणि बचं काम झालं. बघा आता आपल्याला काय करायचं आहे त्यांनी काय सांगितलंय क हा या दोघांच्या एकत्रित कामात काम करतो. बरोबर आहे दोघांच्या एकत्रित कामात काम म्हणजे काय करतोय अधिक 3/24 म्हणजे हे कचं काम आहे. लक्षात ठेवा आणि हे क आणि बचं काम आहे. लक्षात ठेवा. लक्षात आलं हे दोघांचं. आता काय करायचं या दोघांची बेरीज करायची कामाची. बरोबर आहे बघा 3 आणि 3 किती येणार आहे 6/24 बरोबर किती येणार आहे बघा 6 के 6 6/24 म्हणजे 1/4 म्हणजेच किती 4. बरोबर आहे म्हणजे काय होणार आहे त्या तिघांचं काम मिळून किती होणार आहे तर 4 दिवसात पूर्ण करतो. किंवा बघा आता जरी आपल्याला ह्याचा अजून आपण जर सिम्प्लिफाय करत गेलो तर 3 1 3 3 8 24 बरोबर आहे 1/8 बघा बघा अ प्लस ब त्याच्यात कसं होतं 3/24 म्हणजेच काय तर 3 1 3 3 8 24 म्हणजे 1/8 अधिक काय केलं तर बचं काम तेवढंच आहे 1/8 म्हणजे 1/8 अधिक 1/8 केलं यांची बेरीज करा तर 2/8 येईल 2/8 म्हणजेच काय येईल तर 2 के 2 आणि 2/8 म्हणजे पुन्हा 1/4 आलं म्हणजेच उत्तर किती आलं तर 4 आलं. कसं चला पुढचं गणित घेऊया पटकन. चला ब क हे तिघे मिळून एक काम 8 दिवसात करतात. एकटा ब तेच काम 20 दिवसात पूर्ण करतो तर क ला तेच काम करण्यास 30 दिवस लागतात तर अ तेच काम स्वतंत्रपणे किती दिवसात पूर्ण करेल बघा. कसं सांगितलंय मी अ ब क बघा अ प्लस ब प्लस क हे मिळून किती दिवसात करतात तर 8 दिवसात करतात म्हणजेच 1/8 दिवसात करतात. आता बघा एकटा ब ते काम किती दिवसात करतो एकटा ब 120 दिवसात करतो तर क ला तेच काम करण्यास किती दिवस लागतात तर 30 दिवस लागतात. सॉरी 1/30 दिवस 1/30 दिवस लागतात म्हणजे एक काम करायला 30 दिवस लागतात. बरोबर आहे आणि अचं काम काढायचं आपल्याला म्हणजे अ हा x मध्ये जातो आणि बघा इथं बरोबर काय 1/8 आणि तिघांच्या कामांची बेरीज काय येणार आहे 8 दिवस येणार आहे. लक्षात ठेवा. आता ह्या दोघांचं काम आधी आपण काढून घेऊ. बघा आपण दोन्ही मेथडने 1/20 अधिक 1/30 आता याला छेद समान करून घ्यायला पाहिजे 20 त्रिक 60 बघा म्हणजे 3 करा म्हणजेच काय येणार आहे 3/60 अधिक त्याला 2 ने गुणा त्याला 2 ने गुणा म्हणजे काय येणार आहे 2/60 येणार आहे म्हणजेच काय येणार आहे 3 आणि 2 5/60 येणार आहे. लक्षात ठेवा 5/60 म्हणजेच किती येणार आहे बरोबर उत्तर येतं 12 येणार आहे. लक्षात ठेवा म्हणजे ह्या दोघांचं उत्तर काय येणार आहे तर ब प्लस क बरोबर 1/12. लक्षात आलं. आता आपल्याला काय करायचं याच्या एकत्रित कामातून ह्या दोघांचं काम वजा केलं तर आपल्याला अचं काम मिळणार आहे. बरोबर आता एकत्रित कामातून म्हणजे किती 1/8 मधून वजा 1/12 करा. लक्षात आलं. आता काय करावं लागेल 1/8 वजा 1/12 करावं लागेल. बरोबर आहे म्हणजे याची बेरीज किती येणार आहे बघा बघा इथे कसं होईल त्याचा बेस पुन्हा एकदा सेम करावं लागेल आपल्याला 8 त्रिक 24 डिवायडेड बाय 24 तर 3 सॉरी हां याला 3 ने गुणा त्याला 3 ने गुणा परत याला 2 ने गुणा त्याला 2 ने गुणा
म्हणजे किती येणार आहे 324 वजा 224 कसं झालं म्हणजेच किती येणार आहे 1/24 म्हणजे आपलं उत्तर येणार आहे 1/24 म्हणजे 24 लक्षात आलं म्हणजे अचं एकट्याचं काम किती होणार आहे तर 1/24 लक्षात ठेवा 1/24 म्हणजेच किती 24 आपलं उत्तर आलं पाहिजे 24 लक्षात आलं लास्ट वन बघा मित्रांनो ही आपल्या पद्धतीने राहण्यामध्ये सॉल्व्ह करायला सांगितलेली म्हणजे आपल्याला सरावासाठी दिलेली उदाहरणं होती तो लक्षात घ्या हे अशा प्रकारे आपल्याला काय करायचं आहे तर हे सोडवायचं आहे जर तुम्हाला आमची मेथड आपली गणित शिकवण्याची जी काही आवडली असेल मेथड आवडली असेल तर आमच्या या चॅनलला किंवा अशाच व्हिडिओला लाईक करत चला शेअर करत चला आणि चॅनलला आमच्या सबस्क्राईब करत चला मित्रांनो आपल्याला नवनवीन व्हिडिओ किंवा गणितातले व्हिडिओ आपल्याला पाहायला